तर मित्रांनो, तुमचा मोबाईल जर हरवला असेल किंवा सिम कार्ड जर हरवला असेल ना, तर डायरेक्ट काय करायचं, दुकानात जायचं मोबाईलच्या, आणि तुमचं एअरटेल सिम असेल किंवा व्हीआयचं सिम असेल तरच ते तुम्हाला दुकानावर भेटेल. ते पण त्या दुकानदाराचं सिमॅक्स ऑप्शन चालू असलं तरच. आता आमचं सिमॅक्स ऑप्शन बंद आहे, तर आम्ही डिस्ट्रीब्युटरला फोन लावून त्यांना बोलून घेत असतो. तर आता ते येऊ राहिले, त्याचा वेट करू राहिलं, आणि कस्टमर इकडं आपले उभं राहिलेले आहेत. तर आता ते आले का आपण ते कस्टमरला सिमॅक्स करून देणार आहोत. जिओचं सिम कार्ड जर तुमचं खराब झालेलं असेल तर तुम्हाला डायरेक्ट सर्व्हिस सेंटरला जावं लागणार आणि तिथून ते करून घ्यावं लागणार. तुम्ही जे बाहेर गावात ते राहणार असताल तर तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशनसुद्धा मागू शकतात, जिओचं सिम कार्ड असेल तरच. तर या कस्टमरचं एअरटेलचं सिम कार्ड आहे, त्यामुळं आहे ना आता डायरेक्ट डिस्ट्रीब्युटरचे माणसं किंवा डिस्ट्रीब्युटर येऊन ते आपल्याला सिम कार्ड नवीन देतील. तर आमचे आता डिस्ट्रीब्युटर आलेले आहेत आणि यांचा आडनाव आहे घोडके, ज्ञानेश्वर घोडके यांचं नाव आहे. एक नंबर डिस्ट्रीब्युटर आहेत आमचे, एकदम खतरनाक सर्व्हिस देतात ते. आणि ते आलेले आहेत, फक्त आता कस्टमरचा आम्ही आधार कार्ड घेणार, फोटो घेणार आणि त्यांना ते सिम कार्ड देणार. आता प्रोसेसिंग चालू होणार आहे. तुमचं जर एअरटेल किंवा व्हीआयचं सिम कार्ड हरवलेलं असेल तर तुम्ही जवळच्या मोबाईल शॉपीमध्ये जाऊन काढू शकता. त्याला खर्च 200 ते 250 रुपयाच्या आसपास येतं. तर तेवढे पैसे देऊन तुम्ही ते नवीन सिम कार्ड, त्याच नंबरचं नवीन सिम कार्ड तुम्ही त्यांच्याकडनं काढून घेऊ शकता. हे आमचे डिस्ट्रीब्युटर येऊन त्यांनी ना सिम कार्ड दिलेलं आहे, तर ते 2 तासामध्ये चालू होणार आहे. हे असे सिमॅक्सची प्रोसेस असते, ते तुम्हाला मी दाखवलेलीच आहे. धन्यवाद.